मित्रांनो, एक मुलगा आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेला फोन करून तिला जंगलात भेटण्यासाठी बोलवतो. ती महिला विवाहित असून त्याची प्रेमिका असते. पण जंगलात असं काहीतरी घडतं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्यासाठी ही कहाणी पूर्ण ऐका. चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. तिथे आशा नावाची एक मुलगी राहत होती. आशाचं लग्न गावाजवळच्या एका शहरातील मुलासोबत झाले होते. आशा तिच्या नवऱ्यासोबत अतिशय सुखी जीवन जगत होती. तिच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कसलीही कमी नव्हती. तिचे पती एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होते आणि ते तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. नोकरीच्या पैशावर त्यांचं सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. मित्रांनो, दोघेही अत्यंत सुखी जीवन जगत असतानाच तिच्या पतीला अचानक आजारपण येते आणि त्यात तिच्या पतीचे निधन होते. आता आशा विधवा झालेली असते. तिचा आधार तिचा पती या जगात नव्हता. आता ती पूर्णतः एकटी पडलेली असते. ती आता तिच्या आईवडिलांकडे राहू लागते आणि अशा प्रकारे तिचे दिवस निघत असतात. गावात एक व्यक्ती होती ज्याचं नाव अमित होतं. तो गावातच दुधाची डेअरी चालवत असे आणि आशा दररोज त्याच्याकडे दूध घेण्यासाठी जात होती. हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. एक दिवस अमितने आपल्या मनातली गोष्ट आशाला सांगितली आणि तो म्हणाला, आशा, तुझ्या पतीचे निधन झाले आहे आणि तू पण आता एकटी आहेस आणि मी पण एकटा राहतो. त्यामुळे आपण दोघांनीही लग्न केले तर. आशा म्हणते, अमित, आधीच तुझे 2 लग्न झालेले आहेत आणि तुझी एकही पत्नी तुझ्याजवळ राहिलेली नाही, तर मी कसं तुझ्याशी लग्न करू? अमित तिला सर्व समजावून सांगतो. त्यानंतर आशा लग्नासाठी होकार देते आणि त्यांचं लग्न होतं. आता आशाला जीवन जगण्यासाठी एक सहारा मिळाला होता. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. अमित देखील त्याची दुधाची डेअरी व्यवस्थित चालवत होता. पण एक दिवस त्याच्या शेजारी राहणारी कविता ही पण अमितच्या दूध डेअरीवर रोज दूध घेण्यासाठी येत होती. एक दिवस कविता अमितला म्हणते, अमित, तुझी बायको तर दिसायला खूप सुंदर आहे आणि हुशार देखील आहे. पण अमित म्हणतो, वहिनी, तुमच्यापेक्षा जास्त सुंदर नाही. पण कविता म्हणते, मी तर काहीच नाही. पण अमित म्हणतो, वहिनी, असं म्हणू नका. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहतो तेव्हा मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत काही गप्पा गोष्टी कराव्यात, तुमच्यासोबत राहावं. आणि कविता हसत हसत त्याला म्हणते, जर तुझ्या बायकोला कळालं तर ती तुला सोडणार नाही. अमित म्हणतो, हे तिला कळणारच नाही. आणि दोघं एकमेकांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये रूम बुक करतात आणि हॉटेलमध्ये ते दोघं संबंध बनवतात आणि आता त्यांना एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. उद्या जेव्हा कविता अमितच्या डेअरीवर दूध घेण्यासाठी येते तेव्हा अमित तिच्याकडे पाहतच राहतो आणि कविता देखील लाजत असते आणि तिच्याजवळ जातो. तिचा हात पकडतो आणि तिला बाजूच्या रूममध्ये नेतो. तेवढ्यात आशा डेअरीवर येते आणि ती रूममध्ये वाकून पाहते. तेव्हा अमित आणि कविता दोघेजण आपत्तीजनक अवस्थेत दिसतात. त्यानंतर आशा त्यांचा एक व्हिडिओ बनवते आणि अमितवर ओरडते आणि त्याला खूप रागवते. अमित म्हणतो, मला एकदाचं माफ कर, याच्यापुढे असं काही घडणार नाही. म्हणून तो तिच्या बायकोला समजावतो आणि घरी घेऊन जातो. अशा प्रकारे 10 दिवस निघून जातात. आता आशाकडे त्यांचा व्हिडिओ असतो. आशा तो व्हिडिओ घेऊन सरळ कविताचे पती करणकडे जाते आणि करणला म्हणते, करण, हे बघ, तुझी बायको माझ्या पतीसोबत कसे चाळे करत आहे. पण करणला त्यावर विश्वासच बसत नाही.
त्याला असं वाटतं आपली पत्नी असं करू शकत नाही, पण जेव्हा ती व्हिडिओ दाखवते तेव्हा त्याला नाकारता येत नाही. करण आता निशब्द होऊन जातो. आशा म्हणते, करण, तू तुझ्या पत्नीला आवर, तिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होईल. पण करण म्हणतो, मी तिला समजावू शकत नाही. मी आज तिला समजावलं तर ती उद्या जाईन आणि उद्या समजावलं तर ती पुन्हा पुन्हा जाईन. यासाठी मी तिला सांगू शकत नाही. आशा म्हणते की तू आता काय करू शकतोस? तर करण म्हणतो, मी फक्त एवढंच करू शकतो की ते जशी मजा करत आहेत तशीच आपण दोघेही मजा करू. ते आनंदात आहेत तर आपण का दुःखी राहायचं, असं म्हणून तो आशाला समजावतो. आशा सुरुवातीला नकार देते, पण समजवल्यानंतर ते दोघे देखील मजा करू लागतात. आता सर्व काही व्यवस्थित चालू होतं. कुणाला कानोकान खबर नव्हती. कविता आणि अमर आणि दुसरीकडे आशा आणि करण हे लपून लपून मजा करत होते. एक दिवस करण आशाला फोन करतो आणि तिला जंगलात भेटण्यासाठी बोलावतो. आशा मार्केटला चालले असं सांगून ती करणला भेटण्यासाठी जाते. करण आणि आशा हे जंगलात भेटतात. दोघांमध्ये अतिशय जोरदार असे संबंध होतात. बराच वेळ ते एकमेकांसोबत असतात. त्यानंतर आशा आपल्या घरी आणि करण आपल्या घरी निघून जातो. पण आशा अजूनही आपल्या घरी पोहोचलेली नसते. आशाचा नवरा तिला खूप शोधतो, पण आशा कुठेच मिळत नाही. मित्रांनो, आता सकाळ होते, पण आशाचा काही पत्ता लागलेला नसतो. तेव्हा अमित पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पत्नी हरवल्याची रिपोर्ट करतो. थोड्याच वेळात पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल येतो आणि काही लोकांनी एका जंगलामध्ये एका महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिलेलं असतं. पोलीस तात्काळ तिथं पोहोचतात. तेव्हा ती अमितची बायको आशाच निघते. आशाची बॉडी जिथे मिळाली तिथून 200 मीटरच्या अंतरावर एक धारदार शस्त्रसुद्धा सापडते. त्या शस्त्राने तिचा गळा चिरून हत्या केलेली असते. आता पोलीस आरोपी कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा तपास सुरू असतोच तेव्हा ते आशाचे कॉल डिटेल्स चेक करतात. तेव्हा एक गोष्ट बाहेर येते की आशाचा सर्वात शेवटचा कॉल हा करणसोबत झाला होता. आता पोलिसांच्या तपासाला एक दिशा मिळते आणि ते करणची कसून चौकशी करतात. पोलीस एरियातील CCTV चेक करतात. तेव्हा करण एका दुकानातून धारदार शस्त्र खरेदी करण्याचा फुटेज पोलिसांना मिळतो आणि नंतर ते करणला अटक करतात. जेव्हा करणची चौकशी होते तेव्हा करण कबूल करतो की त्यानेच आशाला मारले आहे. पण का मारले असा प्रश्न जेव्हा पोलीस विचारतो तेव्हा मग करण म्हणतो की आशाचं माझ्याकडे आली होती. तिने माझी पत्नी आणि तिच्या पतीचा आपत्तिजनक व्हिडिओ मला दाखवला आणि तेव्हाच आम्ही पण विचार केला की आपणही मजा करू आणि तेव्हापासूनच तिच्यात आणि माझ्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते. पण काही दिवस गेल्यानंतर आशाला पैशाची गरज भासू लागली होती. आता ती माझ्याकडे पैशाची मागणी करू लागली होती. कधी 10, कधी 5, कधी 15. मी कसं तरी करून तिची मागणी पुरवत होतो. पण आता तर तिची मागणी 1 लाखाची होती आणि माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. मी तिला समजावून सांगितलं, पण ती मला धमकी देत होती की तू जर पैसे नाही दिले तर तुझ्या पत्नीचा माझ्या नवऱ्यासोबतचा व्हिडिओ मी व्हायरल करीन आणि माझ्या पतीचं काय, ते तर पुरुष आहे, पण तुझी आणि तुझ्या पत्नीची खूप बदनामी होईल. या भीतीने मी तिला 1-2 वेळेस पैसे दिले सुद्धा, पण
आताची मागणी मोठी होती, ती मी पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळे मी हा प्लॅन बनवला. मी दुकानातून एक धारदार शस्त्र घेऊन तिला जंगलात भेटण्यासाठी बोलवले. ती आल्यानंतर आम्ही दोघांनी बराच वेळ सोबत घालून मजा केली आणि मी लपून ठेवलेल्या धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून मी तिची हत्या केली आणि तिथून निघून गेलो. मला वाटलं कुणालाही काही कळणार नाही. पोलिसांनी त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली. पण म्हणतात ना मित्रांनो, गुन्हा कधीही लपत नाही. CCTV आणि कॉल डिटेल्सच्या माध्यमातून करणला पोलिसांनी पकडलं आणि त्याला कठोर शिक्षा झाली. कहाणी सांगण्याचा उद्देश कोणाचे मन दुखावण्याचा नाही, तर सतर्क राहण्याचा आहे. कहाणी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही कोणत्या गावातून माझी कहाणी वाचत आहे हे कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. धन्यवाद.